उपोषण मागे सोडण्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की त्यांनी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये सरकारच्या प्रतिनिधींकडून जे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करत होते त्यांच्याकडून अन्न घेतलं आणि उपोषण मागे घेतलं. तुमचं असं म्हणणं आहे का की आंदोलनाच्या व्यासपीठावर जिथे उपोषण सुरू झालं होतं तिथेच आंदोलकांच्या समक्ष हे उपोषण आंदोलन जर मागे घेतलं असतं सोनम वांगचुक यांनी तर आणखी बरं झालं असतं? एक लक्षात घ्या, जंतर मंतरला ज्या मंचावरून वांगचुक यांना फरफटत नेलं, ज्या सरकारनं आंदोलनाची अप्रतिष्ठा करून बेआबरू करून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी 20व्या दिवशी 21व्या दिवशी क्रूश झालेले वांगचुक यांच्यावरती पांढरी चादर उभी करून भिंतीसारखी त्यांना अक्षरशः स्ट्रेचरवरून सुद्धा नेलं नाही, त्यांना फरफटत नेलं. त्या सरकारला हे दाखवायला पाहिजे होतं आम्ही सगळ्यांनी की त्याच जागेवरती आम्ही जाऊ आणि आम्ही उपोषण सोडू. कारण हे आंदोलन देशाचं, हे आंदोलन एका व्यक्तीचं नाही. एकटी व्यक्ती जेव्हा उपोषण करते, आंदोलन करते, तेव्हा त्याला काय अर्थ नसतो. असे रोज अनेक लोक बसतात उपोषणावर. पण जेव्हा त्या आंदोलनासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा ते आंदोलन देशाचं आंदोलन होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच जागेवरती येऊन या हुकुमशाही सरकारच्या नाकावर टिचून हे आंदोलन, हे उपोषण सगळ्यांच्या साक्षीनं त्यांनी सोडलं असतं तर त्या दिवशी ती रात्र ही राष्ट्रीय तेजानं तळपून निघाली असते. एक असं आहे की आता पुढे काय, जे तुम्ही म्हणता सगळ्यांचंच लक्ष आहे. कारण सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्ही नाही. हे बघा, अण्णा हजारे यांचं उपोषण संपलं, त्यानंतर अण्णा हजारेही संपलं. सरकार जेव्हा आंदोलनात सहभागी होतं, सरकारनं जर मागणी मान्य करून आंदोलन संपवलं असतं तर या देशाला एक नवी दिशा मिळाली असती. सरकारनं हे आंदोलन दडपलेलं आहे, दडपायचा प्रयत्न चालू आहे, हे सोनम वांगचुक यांना सुद्धा माहिती आहे. पण तरीही एक व्यक्ती या देशातल्या तरुण वर्गासाठी 26 दिवस उपोषण करतं, ही आमच्या सगळ्यांसाठी मोठी गोष्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.